प्रहारचे नेते बच्चू कडू हे भगवद्गीता आणि संविधान घेऊन एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरती जाण्यासाठी निघालेत। जशी स्पर्धा आकाश आणि पर्वताची आहे तशीच स्पर्धा बेईमानी आणि इमानदारीने जगणाऱ्या लोकांची आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। मी सह्याद्री पर्वत फिरलोय। जेव्हा पन्हाळा पवनखिंड फिरत होतो, जेव्हा इथं पावसाळी सरी झाले तेव्हा त्याची आठवण झाली। रायगड चढताना आणि इथल्या हाईट म्हणजे इथला काय म्हणतं हे नामचे बाजार चढताना रायगडाची आठवण होतंय। आणि मेळघाटच्या सह्याद्रीमध्ये जेव्हा फिरत होतोय प्रचंड उष्णतामान होते आणि इथे तेवढीच थंडी पण आहे। असं वाटतं हा हिमालय आकाशासोबत स्पर्धा करतं की काय, अशा या अवस्थेमध्ये बुद्धभूमीमध्ये आणि आम्ही भगवद्गीता आणि संविधान घेऊन एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर जायचं आहे। ही जी स्पर्धा आहे आकाश आणि पर्वताची, तशी स्पर्धा बेमानीनं जगणारे लोक आणि इमानदारीनं जगणारे लोकांची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.